हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय ब्लॉग। आज तर मी खूप खुश आहे सांगते, कारण की 1 वर्षांनंतर रिया येत आहे। ती जॉर्जियाला होती आणि आज ती घरी येत आहे। तिचे एग्जाम्स झाले, सुट्ट्या आहेत, तर त्याने मी खरोखर सांगते मी इतकी खुश आहे ना। मला असं झालं मी कधी तिला बघते, कधी भेटते आणि मी डांबू मुलगी ना येते खरोखर। म्हणजे मी खरोखर खूप खुश आहे। ऍक्च्युली तिची फ्लाईट आहे ना, आता किती वाजले आहेत, मे बी 7:30 होत आलेत आणि तिची फ्लाईट 10 वाजेपर्यंत लँड करणार आहे। तर आता आम्ही निघतो आणि खरोखर सांगते मुलांपासून लांब राहणं ना हे खूप कठीण असतं आणि हे ना आम्ही अनुभवलेलं आहे। मी आणि धनींची तयारी झालेलीच आहे। मी सुद्धा रियाला भेटण्यासाठी खूप एक्साइटेड आहे। तब्बल 1 वर्ष झाले ती आमच्यापासून लांब आहे। आता ती येणार आहे। व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून मी तिला बघायचो, परंतु आता तिला रिअल मध्ये माझ्या समोर येणार आहे आणि तिला बघून मी कदाचित भावुक पण होईल। आणि तुम्हाला एक सांगू इच्छितो, ती आणि तिची मैत्रीण एकत्र राहत होते, पण तिची मैत्रीण काल 1 दिवस आधीच ती आपल्या घरी गेली। बरोबर, ऍक्च्युली ती गोव्याची होती ना, त्यामुळे गेली ती एकटीच 1 दिवस राहिली। तेव्हा मला खूप असं तिथं टेन्शन वाटत होतं, कारण ती प्रायव्हेट फ्लॅट मध्ये राहते, एक प्रायव्हेट बिल्डिंग मध्ये राहते, कारण ती एक तर छोटी आहे, त्यामुळे मला थोडंसं अजून जास्त तिचा हे वाटत होता। एक रात्र मी खूप विचार करत बसलो आणि टेन्शन झालेला। ऍक्च्युली धनींना खूप टेन्शन झालेला, कशी राहील कशी नाही, आणि सकाळी कशी येईल। तिला मी सांगितलं तू जी कॅब करशील त्या कॅबचे डिटेल्स मला शेअर कर। तिने डिटेल्स शेअर केले, एअरपोर्टवर गेले सगळं। ती व्यवस्थित, ती आहे, खूप हुशार आहे, परंतु शेवटी मी बाप आहे ना, बापाला मुलं कितीही मोठी झाली तर ती छोटीच वाटतात ना। ऍज अ पॅरेंट सगळ्यांनाच मुलं मोठी झाली तरी ती छोटीच वाटतात, खरी गोष्ट आहे। पण आता लवकर आमची तयारी तर झालीये, यश रेडी होतो। ऍक्च्युली मॅडमचं असं, तुम्ही येणार माझ्यासाठी काय आणणार आहे आधी तर मग तिची लिस्ट आहे, मला हे आणा हे आणा, तर ते सगळं घ्यायचंय। यश आता ऍक्च्युली पिझ्झा घेऊन आलाय। थोडंसं आपल्याला उशीर झालाय, कदाचित आपल्याला सगळ्या गोष्टी घेता येणार नाही। पिझ्झा आहे तेवढं तर तिला आता बघू, आणि शेवटी 30-40 दिवस आहेत ना ती आपल्याला। नाही नको तरी घेऊ, आपण पटपट घेऊ, बघू फ्लाईट किती वाजता लँड होणार आहे, हरकत नाही, घेऊया तिची इच्छा आहे तर। आणि तसा पण उशीर झालाय, आमच्या अगोदर जर ती पोहोचली तर तिथं आमचा जीवच घेईल। रिया डेंजर आहे, वेट करायची सवय नाही। असं म्हणणं आहे माझ्या आधी तुम्ही येऊन तिथं पोहोचा। हा, मी वाट नाही बघणार, तुम्ही वाट बघा। तर चला आता निघतो आम्ही आणि बघूया काय जमतं, कसं जमतं, तिच्यासाठी काय काय घेता येतं। तर चला मग भेटूया। आम्ही आता निघालो आहोत आणि ऍक्च्युली इथे रियाला एक वॉफल आवडतो, तो स्टिक मध्ये समथिंग काय असतो, तर तिथे यश गेला आहे तो वॉफल घेण्यासाठी। वॉफल घेतो आणि निघतो, आणि मॅडम निघताना तिथे काय त्यांनी शूट केलेलं आहे, कशी ती आली आहे, तर तुम्ही आता ते बघून घ्या आधी। तर गाईस, आता आपण चाललोय इंडियाला। ऑलमोस्ट 1 इयर झालंय इंडियाला जाऊन। तर आता आपले बॅग्स पण पॅक झालेले आहे, तुम्ही बघू शकता, आणि आता टाइम पण झालेला आहे 10:38 आणि आपली हाय फ्लाईट 12 वाजता आपल्याला पोहोचायचं आहे। तर पहिले पाया पडू आणि तुम्ही बघू शकता आजचा वेदर पण खूप चांगला आहे। तर आता इथे विंटर्स चालू झाले आहे, म्हणून थोडी थंडी पण आहे, तरी आता आपण चाललो आहे आणि निघतो। चला तुम्ही पण सोबत। काही आमचं सामान बघा आम्ही खाली उतरवलंय, मेन टास्क तोच होता, बिल्डिंगच्या खाली उतरणं सामान। आणि आता रेडी आहे, कॅबची वाट बघतो, आणि आमच्या बिल्डिंगच्या इथे चांगला एक गार्डन आहे, बघू शकता तुम्ही। एअरपोर्ट वरती बघू शकता तुम्ही, एअरपोर्ट आहे आणि आता आपण एंटर करू। आता माझं बोर्डिंग झालेलं आहे, हे माझी तिकीट। तर गाईस, हा बघा माझा इंडिगोचा प्लेन आहे। तर आता थोड्या वेळात आम्ही बोर्डिंग करू, आणि आता ऑलमोस्ट 1 इयर झाला आहे जाऊन इंडियाला। एक्साइटमेंट आहे, कसा होईल काय होतं बघूया। गाईस, आता आपण बोर्डिंग करतो। The nearest draft on exit. चला, आम्ही आता इथे एअरपोर्टला पोहोचलो आहोत। अजून होप सो रियाची फ्लाईट आली नसेल, तर बघू आता। पार्किंग इथे नसते ना धनी, गाडी पार्क करायला दुसरीकडे जावं लागतं।
आम्ही उतरतो इथे आणि मग गाडी पार्क करून येतील, मग आपण वेट करूया कधी फ्लाईट येते तिची. आलो. टर्मिनल 2 वरती तिची फ्लाईट म्हणजे येणार आहे ती, तर ते विचारायला लागेल कुठे आहे. इथे विचारा ना ते. प्रिया मॅडम कुठे येतात ते आता बघूया. पण खूप मोठा आहे हा एअरपोर्ट. थोडं आम्ही लास्ट टाइम आलेलो त्या, आणि छान आहे ऍक्च्युली. मे बी यांचे कलर्स चेंज होतात का. लास्ट टाइम पर्पल कलर होता सगळीकडे, आता यावेळेस बघा ना व्हाईट कलर दिसतो. कुठे तिथेच आहे ना. हा, तर इथे नाही तर समोर आहे, तिथून एंट्री मीन्स खाली जायचं आहे, तिथे येणार आहे. बघूया आपण कुठे. चला. आहे आम्ही ऑन टाइम आलोय. आता ती कधी बाहेर येते ते बघूया, तर वेट करतोय. रियाची वाट बघतोय केव्हापासून. सगळ्या देशातली लोक आली पण रिया काय येत नाहीये. तिथे एवढा वारा येतोय, फॅनच बघा केवढा मोठा आहे. फायनली मुंबईला लँड झालोय. दिसली मला. हा आली आली आमची शोना आली. ये चला चला चला. माझ्याची भांडायला कोण नव्हतं ना. फायनली आली मॅडम माझी. कशी होती तुझी जर्नी? हा, फ्लाईट मध्ये बोर झालीस? डाउनलोड केली होती मूवी 5:30 काढले कसे काढायचे होते. रिया बारीक झालीये पण एवढी गोरी कशी झालीये? माझ्यापेक्षा गोरी दिसते. बारीक झाली. हो, नेव्हर माइंड. तिने सांगितलं इथं आल्यावरती सगळं पूर्ण 1 महिन्यामध्ये कव्हर करणार आहे. पण गोरं होण्यासाठी मला जॉर्जियाला जावं लागणार आहे. माझी डांबू बेटा आहे. हा चला. यश वाट बघतोय केव्हापासून. यश कॉल करतोय, तो गाडी घेऊन ऍक्च्युली थांबलाय. येतो. रियाच्या आल्यापासून चालू आहे. गरम होतंय गरम होतंय. एसीला एसीला एसीला. एवढी ह्युमिडिटी आहे. हात लाव जरा. याला हात लाव. बॅग थांब थांब 1 मिनिट. इथे वेगळे स्ट्रगल चालले. हा नेव्हर माइंड.
अरे लाव ना एसी. एसी लावलेली आहे. तू इथे बसते का पुढे? हा तुला म्हणजे थंड असं वारा छान लागेल. माझी हँडबॅग कुठे? इथे आहे. रिया यश भेटले का? अरे वेलकम होम, वेलकम होम. पार्विंग देवी चला हे बघ ते पिझ्झा आला सगळा वाकडा तिकडा केलास. यशू हे हँगचं वरती कर. यशू हे हँग ठेवायचं वरती कर ना. अरे मम्मीचे हँड. हे घे यामध्ये आहे पॉवर बँक. ओके. आणि यश बाबाने काय कमाल केली सांगते. याचा मोबाईल बॅटरी डाऊन आणि आम्ही गाडीची वाट बघतोय. मी काय माहितीये माझ्याकडे समोरच त्यासाठी. कोणासाठी? यशसाठी. ओ माय गॉड. इंडिगो गाड्याने दिलेला गिफ्ट. काय माझा अर्धा खाल्लेला ब्रेड. काय हे काय ते चिया. आणि रियासाठी आणलेलं काय होतं? रिया काढते आणि खा. हा माहिती बाजूवाली एका माहिती मला चॉकलेट दिला. तिथे खाली येते तुझ्यासाठी. मम्मीची ड्रिंक आहे पहिले ट्राय कर. हा तुला करायची होती म्हणून मग ते खोलायला लागेल तुला. आणि अजून ते आणलेलं ते कुठे यशू? ती पिशवी बाजूला आहे वाटतं त्याच्या. काय वॉफल. माझा वॉफल. मला माहिती आहे ना तू आमच्यापेक्षा जास्त वॉफल मिस करत होती. पिझ्झा खाऊन किती टाइम झाला असेल. डॉमिनोजचा तो झालाच 1 वर्ष. कोणता पिझ्झा आहे? कॅप्सिकम पनीर. नेक्स्ट पकड. छोटू काम नाही करत मला. ठीक आहे 1 महिन्यासाठी आली काय झालं पर्यंत. हा आपला ऑनियन पिझ्झा. रियाचा फेवरेट. डॅडी हाऊस फिलिंग? छान वाटतंय. रियाला 1 वर्षानंतर पाहिलं मी आणि रियाला भेटून खूप मस्त वाटतं. रिया काय घेऊन आली आहे? ग्रेप्स. डॅडीला ग्रेप्स खूप फेमस आहे ना. थँक्यू सो मच. डॅडींसाठी ग्रेप्स घेऊन आली आहे जॉर्जियावरून. माझ्यापेक्षा ते प्रीती जास्त आहे. इम्पोर्टेड ग्रेप्स आहे ना, प्रीतीला जास्त आवडतात. मला इंडियन आवडतात जे ग्रीन असतात. ग्रीन असतात. हे ग्रेप्स चांगले लागतात. बघू आपण खाऊन. घेऊ ते. ओके. बऱ्याच काही वस्तू आणलेल्या आहेत रियाने आणि स्पेशली तर चॉकलेट्स आणलेले आहेत सगळ्यांना असं तिने मला दाखवलं होतं. एअरपोर्ट वरून डायरेक्ट आम्ही रियाला घेऊन आलेलो आहे ते इथे. रियाला बाहेर खाण्यासाठी बऱ्याच दिवसापासून तिला इंडियाचा फूड भेटला नव्हता ना. रिया काय खायचंय पहिल्यांदा तुला इंडियात आल्यावर? पहिला आपण चना कोली वडा ट्राय करू. हा चना कोली वडा. अँड नेक्स्ट चिकन चिल्ली. अजून येतोय. आता याच्यापासून सुरुवात करूया. खाऊन बघ ना तुला कशी वाटते. गरम फायनली चिकन चिल्ली खाल्ली आहे रियाने. कशी वाटली रिया? नाईस व्हेरी नाईस. जरा जोरात बोलशील का कृपया करून? खूपच छान आहे चिकन चिल्ली. एकदम यालाच मिस करत होते मी. आता एवढे ऑलमोस्ट 1 वर्षानंतर खाते. हा ना. नेक्स्ट डिश आमची आलेली आहे. काय एरिया? कोलबी. काय एरिया? कोलबीच आहे ना. प्रॉन्स कोलबी. तवा फ्राय. खा. ही चांगली लागते का? मम्मीने बनवलेली चांगली लागते. ऑब्विसली मम्मीशी कोणता कॉम्पिटिशन. काय खायचंय? कोणी काय डिसाईड केलं तू बोल ना. रियाची फेवरेट वाम आहे. वाम फ्राय. आणि तिला खेकडे प्रचंड आवडतात. खेकडा, पापलेट, खेकडा, चिंबोरी. तेच ना. हो एवढं सगळं आणणार आहे. पापलेट, कोलबी, वाम हे तर असं.
आता आधी तर जेवून घेऊया आणि घरी जाऊन आता मी भेटते तुम्हाला. रिया बोलेल मला काय हैराण करते, खाऊन देत नाही, खाऊ दे. या 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 वेलकम होम रिया. एवढा साफ कसा आहे आज बेड? तो बेड साफच असतो. हा मी काय गादी चेंज केली? तुझ्यासाठी सॉफ्ट सॉफ्ट. आता आरामात झोप. चला गुड नाईट, बाय बाय. तर व्लॉगला आपण आता इथेच एंड करूया. जर व्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, गुड नाईट. आणि तुझी बॅग आहे ती आपण आता उद्या खोलूया. येस, उद्या माहिती पडेल माहिती तुम्हाला पडेल काय 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 आहे ते. चालेल.